पेपरफुटी प्रकरणात मोठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याची सूत्रांची माहिती आहे। 10 लाख रुपयात प्रश्नपत्रिका विकत घेऊन 15 लाखाला ती विकली अशी सूत्रांच्या हवाल्याने माहिती मिळते। नाशिकच्या आरोपीने 15 लाखांना ही प्रश्नपत्रिका विकल्याचं समोर आलंय। प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची ही माहिती आहे। दरम्यान शुभम खैरनारला अटक झाल्यानंतर त्याच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे। माझा मुलगा निर्दोष आहे असा दावा त्यांनी केलेला आहे। त्याच्याशी काही संबंध असू शकत नाही, कारण तो 6 महिन्यापासून नाशिकला आहे प्रॅक्टिसला आणि आपण त्याला दर महिन्याला मासिकीतून खर्च पाठवतो आणि त्याचा ह्या प्रकरणाशी काही संबंध असू शकत नाही आणि जी काही चौकशी असेल ती शासनाने कायद्यानुसार ती करावी। त्याला ते भोपाळ सिओरची काही त्याचा संबंध होता का? तिकडं कॉलेजला होता तो। कुठे? सिओरला। बरं, त्यानंतर मग मधल्या काळात सुट्टी असल्यामुळे तो प्रॅक्टिसला आला इकडं आणि परीक्षेला जाणार होता पुन्हा तो तिकडं। आता ते लीक झाला, ते आरोप तो होणारच आहे आणि काय जी चौकशी असेल ती चौकशी होणारच, पण त्याच्यामध्ये त्याचा काही हात नसावा तसं ते सिद्ध होईलच, पण तो त्याच्यामध्ये निर्दोष सुटणार आहे, तो निर्दोष असणार।